and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 61 पाठ 61. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. शरद दादा, आम्ही आलो. शाळा सुटली. शरद दादा, व्हेअर आर यू? Hello! You're back! Good! रंजना, संतोष, बरं झालं हो तुम्ही आलात. आज सकाळचा सराव अगदी घाईत झाला होता नाही? पण मग आता सराव करूया ना. तुमचं दोघांचं खाणं पिणं झालं ना घरी? हो. आय एम नॉट हंग्री. ओके. मी एक खेळ ठरवलाय आज. असा खेळूया हं आता. फर्स्ट सिट इन अ सर्कल. करेक्ट. आधी गोलात बसायचं, मग आपण रोज सकाळी काय काय करतो त्याच्याबद्दल इंग्रजीत बोलायचं. पण आम्हाला कसं येईल हे सर्व इंग्रजीत बोलायला? अरे येईल. मी आणि शरद दादा मदत करू ना तुम्हाला. मी सुरू करते. आय वेक अप ॲट 6 o'clock. वेकअप म्हणजे उठते ना? आय वेक अप ॲट 6 o'clock असं मी म्हणायचं का? फक्त तेवढंच नाही, तर प्रत्येकाने एक वाक्य वाढवत जायचं. जसं आय वेक अप ॲट 6 o'clock. आय ब्रश माय टीथ. त्यानंतर पुन्हा आपण जे करतो ते आणि पुन्हा सगळी आधीची वाक्य. असं होय. बरं. आय वेक अप ॲट 6 o'clock. आय ब्रश माय टीथ. आय डू अंघोळ. आंघोळीला म्हणायचं बाथ. आय हॅव अ बाथ असं म्हण. आय हॅव अ बाथ. थांबा, पुन्हा सगळं म्हणू दे. आय वेक अप ॲट 6 o'clock. आय ब्रश माय टीथ. आय हॅव अ बाथ. I wake up at 7 o'clock. I brush my teeth. I have a bath and I read the newspaper. म्हणजे कळलं मला. न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र वाचतो ना तो रोज? हां रंजना, पुन्हा तुझी पाळी. तू 5 वाक्य म्हणायची. त्यात काय? आय वेक अप ॲट 6 o'clock. आय ब्रश माय टीथ. आय हॅव अ बाथ. आय रीड द न्यूजपेपर. आय ड्रिंक मिल्क. Good! Good, Ranjana! आता बघूया संतोषला येतं का 6 वाक्य म्हणायला. आय वेक अप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. आय ब्रश माय टीथ. आय हॅव अ बाथ. आय रीड द न्यूजपेपर. आय ड्रिंक मिल्क. आय ब्रिंग वॉटर इन अ बकेट. You bring water in a bucket? Santosh, that's very good. You speak very good English now. थँक यू. रंजना, what do you do in the evening? I come home at 5 o'clock. I wash my hands and feet. I drink milk. I cut vegetables. म्हणजे मी भाजी चिरून देते आईला. मग I put on the radio. बघ, किती छान जमलं तुला इंग्रजीत एकत्र वाक्य म्हणायला. आधीच मराठीत रंजना इतकी बडबड करते, आता इंग्रजीत पण सुरू होणार. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं. उद्या गोळेवाडीला उरूस आहे ना, त्याला जायचंय ना आपल्याला. सदूभाऊंना कळवायला हवं की तुमची जीप निघाली की आम्ही येतोय म्हणून. पण माझा प्रश्न असा आहे, आता तर अंधार पडलाय, मग इतक्या लांब कोण जाणार त्यांना कळवायला? काय करता येईल बरं? आपल्याकडे एक मार्ग आहे. मला माहितीये. फोन करायला लागेल. बरोबर. कोण करणार फोन? मी नाही बाबा. मी करते ना. मी करते. हॅलो. नंबर फिरवला नाही आणि हॅलो करते. अगं हा बघ, सदूभाऊंचा नंबर इथे लिहिलाय. आधी त्या नंबरची बटणं दाब. कोणीतरी फोन उचलायची वाट पहा, मग बोल. हॅलो सदूभाऊ, मी रंजना बोलतेय. उद्या तुम्ही आम्हाला जीपमध्ये घेऊन जाल का गोळेवाडीला? हो, आम्ही थांबतो फाट्यावर. 8 वाजता ना? नक्की याल का?
हो, थँक्यू. हां, बरोबर बोलले ना मी? अगदी बरोबर. पण आता शरद दादाला इंग्रजीत सांग पाहू काय बोललीस ते. शरद दादा, आय सेड टू Sadhu भाऊ, will you take us to the Urus in your jeep? Sadhu भाऊ said, yes. You come to the Fata at 8 o'clock. So, I said yes. We will come to the Fata at 8 o'clock in the morning. म्हणजे प्रश्न विचारताना विल यू म्हणायचं. विल यू गो टू द उरुस? विल यू टेक अस इन युअर जीप? विल यू? हो, आणि उत्तर देताना आय विल असं म्हणायचं. येस, आय विल गो टू द उरूस. आय विल टेक यू इन माय जीप. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. What do you do in the morning? I brush my teeth. I have a bath. I read the newspaper. I eat my breakfast. What do you do in the evening? I come home. I drink milk. I play with my friends. I study. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. सकाळी उठण्यापासून ते दिवस संपेपर्यंत आपण कितीतरी गोष्टी करत असतो नाही. जसं सकाळी उठतो, दात घासतो, आंघोळ करतो, नाश्ता करतो, वर्तमानपत्र वाचतो, शाळेत जातो इत्यादी. मी एक एक क्रिया तुम्हाला इंग्रजीत सांगेन, तुम्ही सर्वांनी ती मराठीत सांगायची. सगळे एकत्र म्हणा, पण हळू आवाजात हं. आय वेक अप. मी उठते असं म्हणालात का? शाबास. आता हे मराठीत म्हणा. आय ब्रश माय टीथ. मी दात घासते असंच म्हणालात ना? गुड. आता आय हॅव अ बाथ. मी अंघोळ करते बरोबर म्हणालात ना? छान. आता थोडा वेगळा सराव करूया. मी मराठीत क्रिया सांगीन, ती तुम्ही इंग्रजीत सांगायची. तयार? मी दूध पिते. आय ड्रिंक मिल्क असंच म्हणालात ना? मग मी हातपाय धुते. आय वॉश माय हँड्स अँड फीट असं म्हणालात ना? गुड. आता मी एक प्रश्न विचारणार आहे, नीट लक्ष देऊन ऐका हं. हो, कारण नंतर तुम्हाला तो विचारायचा आहे. व्हॉट डू
यू डू इन द मॉर्निंग. व्हॉट म्हणजे काय, मॉर्निंग म्हणजे सकाळ. आठवतंय ना? मी प्रश्न विचारायला वेळ देणार आहे तुम्हाला. आधी प्रश्न नीट ऐका, मग सगळे माझ्या मागे म्हणा. व्हॉट डू यू डू इन द मॉर्निंग? आता ह्या सरावात मी प्रश्न विचारणार आहे आणि एकाने इंग्रजीत उत्तर द्यायचंय आणि तेही 2 किंवा 3 वाक्यात, बरं का? जसं आय वेक अप ॲट 6 o'clock. आय ब्रश माय टीथ. आय हॅव अ बाथ. किंवा अशीच वाक्य. तुम्हाला टीचर मदत करतीलच. ठीक आहे? घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. प्रश्न नीट ऐक आणि 2 किंवा 3 वाक्यात इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डू यू डू इन द मॉर्निंग? बरोबर उत्तर दिलं ना? गुड. आता दुसरं एक मूल. माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर दे. प्रश्न नीट ऐक. व्हॉट डू यू डू इन द इव्हनिंग? इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ. लक्षात आहे ना? 2 ते 3 वाक्यात इंग्रजीत उत्तर द्यायचे. टीचर तुला मदत करतील. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डू यू डू इन द इव्हनिंग? बरोबर उत्तर दिलं ना? छान. आता पुढची 15 मिनिटं ह्या प्रश्नांचा सराव टीचर घेतील. व्हॉट डू यू डू इन द मॉर्निंग आणि व्हॉट डू यू डू इन द इव्हनिंग हे प्रश्न टीचर विचारतील आणि तुम्ही 2-3 वाक्यात इंग्रजीत उत्तर द्या. मी खाते, खेळते, मी आईला मदत करतो, आजोबांच्या घरी जातो, अशी कोणतीही वाक्य सांगा. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.